नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला सोलापूरमधील एका अशा घटनेबद्दल सांगणार आहे जी ऐकून आपल्या लक्षात येईल की आजची तरुण पिढी कुठे चालली ते. त्यांना आपल्या जीवनाची किंमत कळत नाही. प्रेमामध्ये निराश होऊन स्वतःचा जीव घेणं हे कितपत योग्य आहे? देवाने हे जीवन असं व्यर्थ घालवण्यासाठी दिलेलं नाही. तर ही कथा सुरू होते कर्णिक नगर सोलापूरमधून. शांत निवांत परिसर. पण गुरुवारी सकाळी इथे जे घडलं त्याने सर्व सोलापूर हादरून गेलं. एका बंगल्याच्या बंद खोलीत दोन तरुण देह एका स्कार्फने गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. ते होते रोहित ठणकेदार 21 वर्षाचा आणि ट्रक चालक, आणि अश्विनी विरेश केशापुरे 23 वर्षांची डी फार्मसीची विद्यार्थिनी, जी सुट्टीसाठी घरी आली होती. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय तिथे धावले. पण त्या खोलीत जे सत्य समोर आलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. रोहित आणि अश्विनीने एकत्र जीवन संपवलं होतं, पण त्यांनी मागे सोडलेली एक सुसाईड नोट होती, जिने या घटनेला एका अनपेक्षित वळणावर आणून ठेवलं. तुम्ही कल्पना करा, पोलीस ती चिठ्ठी वाचायला लागले आणि त्यातले शब्द एका गूढ कथेसारखे उलगडू लागले. आम्ही दोघं बहीण भाऊ आहोत आणि आई मुलगा आहोत. चिठ्ठीतलं हे पहिलंच वाक्य वाचून पोलिसांनाही धक्का बसला. हे कसं शक्य आहे? बहीण भाऊ आई मुलगा, आमच्या दोघांच्या नात्याला कोणीही वाईट अर्थ लावू नका, असंही त्यात लिहिलं होतं. पण या वाक्यांनी तर अधिकच संभ्रम निर्माण केला होता. चिठ्ठी पुढे वाचली गेली. आम्ही दोघं मेलेले बघून वाईट समजून घेऊ नका. जीवन जगायला नको वाटतंय. सगळ्यापासून लांब चाललो. अश्विनीने आपल्या आईवडिलांना उद्देशून लिहिलं होतं. माझ्या मम्मी पप्पांना सांगा की मी जीवनाला कंटाळून गेले. जगण्याची इच्छा मेली होती. मी जगून पण तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. मेले तर तुम्हाला जरा बरं वाटेल. माझ्या घरचे आणि आधीची काहीच चूक नाही. इथेच कथेला एक नवीन पात्र मिळालं. आधी अश्विनीने विनंती केली होती, आम्हाला बघितल्यावर आधी आदित्यला बोलवा, कारण आम्ही कोण आहोत ते फक्त तोच सांगू शकतो. तिने आधीसाठी एक वेगळाच संदेश लिहिला होता, जो या नात्यातील गुंतागुंत स्पष्ट करत होता. आधी तुला वाटतं तसं नैना चांगली नाही. ती कशी आहे ते तू एकदा स्वतः पडताळून बघ. त्या दिवशी भांडण झालं ना, त्या भांडणात आम्ही जे बोललो ते खरं होतं. ते तुला नंतर कळेल. बेस्ट ऑफ लक आधी फॉर युअर फ्युचर. आणि सर्वात हृदय पिळवटून टाकणार वाक्य, मला ना तुला मेल्यावर पण विसरायला होत नाही. जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा. यावरून स्पष्ट झालं की अश्विनी आणि आदित्य आधी रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर त्यांचा नैनामुळे कदाचित ब्रेकअप झाला होता आणि अश्विनी त्याला विसरू शकली नाही. पण त्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलले. पोलिसांनी पुढे तपास केला आणि हळूहळू या नात्याचे धागे उलगडले. अश्विनीने रोहितची ओळख आपल्या कुटुंबियांना मानलेला भाऊ म्हणून करून दिली होती. रोहितच्या कुटुंबियांनी अश्विनीबद्दल काहीही माहिती नाही असं सांगितलं. रोहित जो अविवाहित होता तो अश्विनीला आई बहिणीप्रमाणे मानत होता. त्याच्यासाठी या जगात अश्विनीशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. म्हणूनच त्याने तिच्यासोबत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पण अश्विनीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. तिच्या आयुष्यात आदित्य होता, ज्याच्यावर ती प्रेम करत होती, आणि त्यांच्या नात्यात नैना नावाची एक व्यक्ती आली होती, जिने त्यांना वेगळं केलं होतं. अश्विनीने स्पष्टपणे लिहिलं होतं, विवो फोनमध्ये रेकॉर्डिंग आहे. ते फक्त पोलिसांनी ऐका आणि त्या मुलीला म्हणजे नैनाला बोलावून विचारा. आमच्या मरणाचं कारणही तीच आहे, कारण तिने मला आणि आदित्यला लांब केलं स्वतःच्या स्वार्थासाठी. तुम्ही कल्पना करा, असं प्रेम, गैरसमज आणि स्वार्थापोटी एका क्षणात 2 जीव संपले. अश्विनीच्या मनात आदित्यबद्दल प्रेम होतं, पण नैनाने त्यांना वेगळं केलं
असं तिला वाटत होतं. या दुःखातून, या विरहातून ती बाहेर येऊ शकली नाही. आणि रोहित, ज्याने अश्विनीला आपलं सर्वस्व मानलं, तो तिच्याशिवाय जगू शकत नव्हता. या घटनेतून काय शिकायला मिळतं? मंडळी, आयुष्य खूप मौल्यवान आहे. प्रेमात अपयश आलं, कोणी विश्वासघात केला किंवा कोणी तुम्हाला एकटं पाडलं तरी जीवन संपवणं हा उपाय नाही. नात्यातील गुंतागुंत, गैरसमज आणि संवादहीनता कशा दोन निष्पाप जीवांना मृत्यूच्या दारात घेऊन जाते हे या घटनेतून स्पष्ट होतं. मित्रांनो आणि मुलींनो, लक्षात ठेवा, आयुष्यात अडचणी येतील, दुःख येईल, प्रेमभंगही होईल, पण त्यावर मात करण्याची ताकद तुमच्यात आहे. कोणाच्याही चुकीमुळे किंवा स्वार्थापायी आपलं जीवन संपवू नका. बोलायला शिका, मदत मागायला शिका, संघर्ष करायला शिका. कारण प्रत्येक जीव मौल्यवान आहे आणि प्रत्येक समस्येवर उपाय असतो. फक्त तो शोधण्याची जिद्द हवी. आज रोहित आणि अश्विनी या जगात नाहीत, पण त्यांची ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम आणि नात्यांमधील गुंतागुंत हाताळायला शिकलं पाहिजे. कारण आयुष्यातील एक चुकीचा निर्णय कितीतरी लोकांना दुःखाच्या गर्तेत लोटू शकतो. तर मंडळी, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा.